आमचा पट्ट्या पुढं फोडा पुढं 1000 रुपये द्यावं लागते मला तुमच्याकडून. शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं घोडेगाव म्हैस बाजारात. आज आपण आलो चर्मन भामवते बघू शकता बाजारात लांब पवन शेट गायकवाड सिनेमॅटिक करतो. आता इथं चर्मन डेअरी फार्मवरती आलो आम्ही. आता शूट चालू आहे आणि शेतकरी आलेत, आपण जाणून घेऊ. काही शेतकरी रिपीट झालेत, काही शेतकरी नवीन आलेले आहेत. आता चर्मन साहेब इथं आहेत, सौदा वगैरे चालू आहे, खरेदी झालेली बघू शकता बाजारातून. आपल्या एक नंबर क्वालिटीत अशा म्हशी आहेत. चर्मन डेअरी फार्मवरती शेतकरी आले आहेत. चर्मन साहेबाचं इकडे बोली चालू आहे. तर हे मामा आहेत. नमस्कार, कुठून आलेत आपण? सोनोशी. म्हैस खरेदीसाठी एकच घेतली का? एकच घेतली. आता पलीकडे शेतकरी, त्यांना विचारू आपण कुठून आले ते. हे शेतकरी आले आहेत. कुठून आले दादा? फुलंब्रीवरून आले. पहिले आले होते आपण मामन तुम्ही. आज पुन्हा एकदा भरपूर दिवसानंतर बाजारात आले. पहिले काय नेलं होतं दादा इथं? म्हैस नेली होती का? तर कशी लागली पहिली म्हैस? चांगली वाटली. चर्मन डेअरी फार्मवरून त्यांनी खरेदी केली होती. आणि ते ताजी नेली होती का वेलेली नेली? कसं काय दूध वगैरे? चांगलं. आज आता परत खरेदीसाठी आले. काय खरेदी केली आज? दोन खरेदी केली. एक जनलेली आहे आणि एक गाभण. आता ही गाभण बघू शकता, प्युअर शिंगडी पगडी एकदम प्युअर मध्ये. बाजारचा रेटचा काय फरक वाटला त्यावेळेस आलते आत्ता आले? हा, तुम्ही व्हिडिओ पाहत असता ना घरी? रेट आता सगळीकडेच वाढलेले आहेत. हो नाही, व्हिडिओ कंटिन्यू येत असतात, रेट पण तसेच वाढलेत त्याच प्रमाणात. आता ही म्हैस त्यांनी इथून खरेदी केली आहे. एकच घेतली ना? दोन घेतलं. ही काय रेटला घेतली आपण? 1 लाखला घेतली म्हैस. हा, प्युअर क्वालिटीत घेतलेली निवडून तुम्ही. व्याताला दुसऱ्या व्यातात आहे. आता चर्मन साहेब आहे तिथं. तर एकंदरीत काय अनुभव होता तुमचा इथं बाजारात? आता 2-3 वेळेस तुमचं येणं झालं ना इथे? हा, फसवणूक नाही झाली. तेच शब्द आहे, बरोबर आहे. आपण चर्मन साहेब येतात बघू शकता. सौदा चालू आहे दुसऱ्या भाषेचा. शेतकऱ्यांनी आता त्यांचा परिचय सांगितला. ते 2 वेळेस येऊन गेले, त्यांना अनुभव चांगला आला, त्याच्यामुळे तिसऱ्यांदा पण ते बाजारात आलेले आहेत. आता चर्मन साहेब येतात. साहेब नमस्कार. नमस्कार, जय श्रीराम, जय शिवराय. आता सांगितले शेतकऱ्यांनी ते आपल्याकडे काय आपल्याकडे माझ्याकडे तिसरी वेळ आहे ती बिचारे आलेली. आणि इथे चर्मन डेअरी फार्म असं आहे, जेवढं विश्वासाला इथं पैशापेक्षा विश्वासाला आणि एक संबंधाला खूप महत्त्व असतं. आम्ही शेतकरी माझ्याकडे एकदा आला ना, तो परत माझ्याकडूनच माल नेतो, एवढी आपली चर्मन डेअरी फार्मची खात्री असते. बरोबर आहे. अगदी आपण शेतकरी असून आपण शेतकऱ्याची कोणत्या प्रकारची फसवणूक होऊन देतो. पण आपण त्यांनी बघितलं ते माझ्याकडं, तुम्ही सुद्धा आजूबाजूच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आज त्यांचे बिचारे विश्वासाने माझ्याकडे आज तिसऱ्यांदा आले. सांगितलं त्यांनी पहिल्या ज्या बोली चालू होती त्याच बोली चालीत म्हशी निघल्या. आता त्यांनी द्यायचंच नाही, करायचंच नाही. बरोबर, व्यवस्थितच करतानाच आपण व्यवस्थित व्यापार करायचा. शेतकऱ्याचं अजिबात नुकसान होऊ नये द्यायचं. बरोबर आहे. करा तुम्ही सौदा करा.